नमस्कार मित्रांनो, आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण डिस्कस करणार आहोत हेल्थ इन्शुरन्स रिगार्डिंग सगळे जितके बेसिक क्वेश्चन्स आहेत. जनरली एक नॉर्मल पब्लिकचे जे हेल्थ इन्शुरन्स रिगार्डिंग क्वेश्चन्स येऊ शकतात त्यावर आपण डिस्कस करणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत मिस्टर रोहित कुलकर्णी सर, जे हेल्थ इन्शुरन्स एक्सपर्ट आहेत. मागच्या 13 वर्षांपासून ते या हेल्थ इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये वर्क करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या या पूर्ण कालावधीमध्ये मॅक्झिमम क्लेम्स त्यांनी खूप स्मूथली सेटल केलेले आहेत. बरेच हर्डल्स त्यांनी यामध्ये बघितलेले आहेत. हेल्थ इन्शुरन्स मध्ये काय इश्यूज येऊ शकतात किंवा पब्लिकचा किंवा एक नॉर्मल व्यक्तीचे काय प्रश्न असू शकतात आणि त्याचं सोल्युशन काय आहे हे त्यांना अगदी खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर आज मी त्यांच्यासोबत काही प्रश्न डिस्कस करणार आहे, ज्या प्रश्नांमधून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं अगदीच मिळू शकतात. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की दुसऱ्यांना सुद्धा शेअर करा. तुमच्या व्हॉट्सअप, इंस्टाग्रामला शेअर करा, जेणेकरून इतर लोकांचे जे प्रश्न असतील ते सुद्धा आपण सॉर्ट आउट करू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण या हेल्थ इन्शुरन्स टॉपिकला 3 पार्ट मध्ये डिवाइड करणार आहोत. तर आपण एक म्हणजे बेसिक क्वेश्चन्स काय असू शकतात ते आपण बोलणार आहोत. त्यानंतर आपण वेटिंग पिरियड्स किंवा ज्या इतर गोष्टी आहेत त्या आपल्या दुसऱ्या पार्ट मध्ये कव्हर होणार आहेत. आणि तिसरं म्हणजे क्लेम रिजेक्शनचे कारण आणि इतर गोष्टी आपण थर्ड पार्ट मध्ये बोलणार आहोत. तर आजच्या पहिल्या पार्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता आपण वळूया आपल्या प्रश्नावलीकडे आणि रोहित सरांकडून जाणून घेऊया आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. सो रोहित सर, नमस्कार. सर, आज आपण हेल्थ इन्शुरन्स बद्दल बोलणार आहोत. त्यापूर्वी आपण तुमचा एकदा अनुभव आणि तुमचं कसं एक्सपोजर असला, या फील्डमध्ये काय एक्सपोजर आहे हे आपण पहिले जाणून घेऊ. आपले प्रेक्षक नक्कीच ते जाणून घेण्यात इच्छुक आहेत. सो तुम्ही स्वतःबद्दल पहिले सांगा सर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित कुलकर्णी. मागच्या 15 वर्षापासून ते हेल्थ इन्शुरन्स या इंडस्ट्रीमध्ये मी डील करतो आहे. And my complete specified profession into health insurance industry. So माझ्या 15 वर्षाच्या अनुभवामध्ये I sold lot of policies as well as बरेचसे क्लेम्स जे आहे ते आम्ही हँडल केलेले आहेत. नेमकं पॉलिसी घेत्या वेळेस आपण काय गोष्टी डिस्क्लोज केल्या पाहिजे आणि क्लेम घेत्या वेळेस काय आपल्याला प्रोसेस फॉलो केल्या पाहिजे या बरेचशा लोकांना अवेअरनेस नसतं आणि त्यामुळे त्यांना क्लेम मध्ये मार्गदर्शन प्रॉपर मिळत नसल्यामुळे सर्व्हिसेस प्रॉपर मिळत नाही. मग ते कंपन्यांना दोषी ठरवतात. मुळात कुठलीच हेल्थ इन्शुरन्स कंपनी वाईट नसते. एव्हरी कंपनी इज गुड इन टर्म्स ऑफ क्लेम सेटलमेंट. फॅक्ट इज दॅट मॅन टू मॅन सर्व्हिस हे खूप महत्वाचं असतं हेल्थ इन्शुरन्स मध्ये जेव्हा आपण हा घेतो. सो प्रश्नांकडे आपण बोलूया मॅडम. बिलकुल सर, डेफिनेटली. सो सर, सगळ्यात पहिला प्रश्न आमचा असा आहे की आरोग्य विमा जो आहे त्यामध्ये आरोग्य विमा म्हणजे नेमकं काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेमकं काय आहे आरोग्य विमा, तो आम्हाला सांगा. बघा, हेल्थ इन्शुरन्स किंवा आरोग्य विमा आपण जे म्हणतो इट इज नथिंग बट युअर हेल्थ इन्शुरन्स. आपण रक्ताचं पाणी एक करून एक जमापुंजी क्रिएट करतो, बरोबर. आणि जमापुंजी जी क्रिएट करतो ती येणाऱ्या भविष्यासाठी करतो. येणाऱ्या काळात मला मुलांचं शिक्षण करायचं आहे, मुलांचं लग्न करायचं आहे, स्वतःची रिटायरमेंट प्लॅनिंग करायची आहे, गाडी घ्यायची आहे, घर घ्यायची आहे, व्हॉट एव्हर इट माइट बी. प्रत्येक गरजेच्या मागे आपला एक पर्टिक्युलर पर्पज असतो, ठीक आहे. आणि अनफोर्सिन, आता हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस एखाद्या आजारपणामुळे येऊ शकतो, एखाद्या ऍक्सिडेंटल इंजुरीमुळे पण येऊ शकतो. सो इट इज कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल. जेव्हा अनप्रेडिक्टेबल गोष्टी असतील ना तर वी कॅनॉट प्लॅन फॉर इट. बट आपल्या हातात काय असतं की आपण येणाऱ्या एक्सपेन्सेसला प्लॅन करू शकतो. इमर्जन्सीजला कधीच आपण प्लॅन नाही करू शकत, पण आपण येणाऱ्या एक्सपेन्सेसला आपण प्लॅन करू शकतो, जेणेकरून आपली जमापुंजी जी आपण क्रिएट करतो ती वेस्ट नाही करतो. सो जो काही आपला खर्च होतो हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस हा सगळ्याचा सगळा आपला हेल्थ इन्शुरन्स किंवा आरोग्य विमातून आपला कव्हर होतो. सो हेल्थ इन्शुरन्स इज नथिंग बट अवर वेल्थ इन्शुरन्स. आपण आपल्या वेल्थला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याकडे हा एक प्रोटेक्शन आहे, ठीक आहे. तुम्ही नंबर नक्कीच ठाऊक आहे, प्रत्येक व्यक्तीच्या घरी विहिरी असतात, बरोबर. सो विहिरीवर आपण एक जाळा लावतो, बरोबर. का लावतो की एखादा मुलगा पडला नाही पाहिजे, बरोबर, किंवा घरातला एखादा व्यक्ती त्या विहिरीत पडला नाही पाहिजे. सो इट इज प्रोटेक्शन फॉर दॅट वेल्थ, बरोबर. तसंच आपल्याला आपली जी पैशाची विहीर आहे त्याला आपण प्रोटेक्ट करण्यासाठी आपण ही जाळी लावतोय, दॅट इज हेल्थ इन्शुरन्स, नथिंग. सो धन्यवाद रोहित सर, तुम्ही आमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलंच आहे.
आता वळूया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. आजच्या काळात आरोग्य विमा घेणं इतकं महत्वाचं का आहे? इट्स अ गुड क्वेश्चन. आजच्या काळात काय मॅडम, प्रत्येक काळात आरोग्य विमा घेणं हे खूप आणि खूप महत्वाचं आहे. त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला मगाशी पहिल्या प्रश्नातच सांगितलं. सो हेल्थ इन्शुरन्स इज नथिंग बट अवर वेल्थ इन्शुरन्स. एखादी अडचण तुमच्या परिवारावर आली तर सगळ्यात पहिले हॉस्पिटलचं बिल तुम्ही कुठून पे कराल? सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट. तुम्ही तुमच्या बँक बॅलन्स मध्ये जेवढाही पैसा असेल सगळ्यात पहिले तुम्ही विड्रॉल करून हॉस्पिटलला पे करा. गरज पडल्यास तुम्ही तुमची एफडी ब्रेक कराल, तुमचे म्युच्युअल फंड रिडम्पशन कराल, तुम्ही तुमचे स्टॉक सेल कराल, तुम्ही तुमचं सोनं गहाण ठेवाल. बरोबर. सो अल्टिमेटली तुम्ही जर या पर्टिक्युलर गोष्टींना प्रॉपर प्रोटेक्शन नाही दिलं तर हा पैसा पाण्यासारखा वेस्ट होऊन सगळं हॉस्पिटलमध्ये चालला जाईल. आणि अगदी बरोबर, म्हणजे त्यामध्ये एक अजून गोष्ट आहे की तुम्हाला कदाचित लोन घ्यायची पण गरज पडू शकते. प्रत्येक व्यक्तीला एक स्वाभिमान असतं की कुणालाही कोणाच्याही समोर हात पसरवायचा नाही. पण अशा कंडिशन्स मध्ये समटाईम जर तुम्ही प्रॉपर हेल्थ इन्शुरन्स प्लॅनिंग नाही केलेलं आहे तर कदाचित तुम्हाला लोकांसमोर हात सुद्धा पसरवावा लागू शकतो. अगदी काही लोक असे सुद्धा आहेत ज्यांनी प्रॉपर्टी सुद्धा विकली, एक्झॅक्टली स्वतःचे राहते घर सुद्धा लोकांना विकावे लागले. अशा सुद्धा सिच्युएशन लोकांवर येतात. सो म्हणून हेल्थ इन्शुरन्स इज इम्पॉर्टंट इन एव्हरी सिच्युएशन. आणि वेळ ही सांगून नसते, कधीच नाही. वेळ अनप्रेडिक्टेबल. येस. लोक आरोग्य विम्याबद्दल कोणते गैरसमज बाळगतात सर जनरली? त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रिटर्न्स येत नाही हा असा एक लोकांचा थॉट प्रोसेस असतो की हेल्थ इन्शुरन्स मध्ये पैसे वापस मिळतात. सो इट इज अ वेस्ट ऑफ मनी. ठीक आहे, असं बरेचशा लोकांचं मत असतं, बट इट इज नॉट. ठीक आहे. जसं मी मगाशी तुम्हाला एक विहिरीचं उदाहरण दिलं होतं की आपण एक विहिरीवर एखादी जाळी लावतो. बरोबर. ती जाळी कशाला लावतो की कुठलाही व्यक्ती त्या विहिरीमध्ये पडला नाही पाहिजे. बरोबर. जर दुर्दैवाने असा अपघात झाला तर तो विहिरीत जाणार म्हणून ती आपण जाळी लावतो. बरोबर. पण ती जाळी आपल्याला काही रिटर्न देते का? नाही. बरोबर. प्रोटेक्शन. पण ती देते प्रोटेक्शन. तसंच आपण घराच्या बाहेर जेव्हा निघतो दाराला कुलूप लावतो. बिलकुल सर. का लावतो? चोर जरुरी आहे येईलच म्हणून नाही. पण का लावतो? पण चोर आला तर चोरी करून जाईल म्हणून आपण लावतो. बरोबर. मग ते कुलूप रिटर्न देते का तुम्हाला? बिलकुल नाही. रिटर्नच्या अगेन्स्ट मध्ये काय देते? सेफ्टी, सिक्युरिटी. सो हेल्थ इन्शुरन्स फंड हे तुम्ही तुमच्या रक्ताचं पाणी केलेली जी जमापुंजी आहे त्याची सेफ्टी आहे, नथिंग एल्स. आणखी काय यामध्ये लोक गैरसमज बाळगू शकतात सर हेल्थ इन्शुरन्स साठी? का हेल्थ इन्शुरन्सला लोक इग्नोर करतात? मुळात हेल्थ इन्शुरन्स इग्नोर करणं हे मुळात चुकीचं आहे. हेल्थ इन्शुरन्स इज मस्ट आणि हा प्रत्येक व्यक्तीकडे असायलाच पाहिजे. सो जसं आपण वारंवार एकच गोष्ट म्हणूया, अनप्रेडिक्टेबल थिंग्स आहे. हॉस्पिटलायझेशन हे कधीही तुम्हाला सांगून येणार नाही. इट विल नॉक युअर डोअर. असं कधीच होणार नाही. जेव्हा येणार ना तेव्हा तुमची सगळी जमापुंजी घेऊन जाणार आणि त्यासाठी तुम्हाला प्रोटेक्शन करणं आवश्यक आहे आणि तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घेणं आवश्यक आहे. जो व्यक्ती हेल्थ इन्शुरन्स घेत नाही, देर आर सर्टेन कंडिशन्स इन इंडिया. आज जर तुम्ही बघितलात मोर दॅन 90% पॉप्युलेशन आज गरिबीमध्ये ढकलल्या चालली आहे. त्याच्या मागचं कारण काय? बिकॉज ऑफ हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस. लोकांकडे अपूर्ण पैसा असतो. ठीक आहे. जोही पैसा असतो तो हॉस्पिटलमध्ये चालला जातो आणि हेल्थ इन्शुरन्स नसतं, त्यामुळे ते गरिबीच्या रेखेखाली येतात सगळं. ठीक आहे. सो हेल्थ इन्शुरन्स इज नॉट अ प्रॉडक्ट टू मेक यू इन प्रॉफिट, पण तुमचं होणारा नुकसान त्याची भरपाई करू देतो. सो म्हणून हेल्थ इन्शुरन्स असणं आवश्यक आहे प्रत्येक व्यक्तीकडे. आणखी एक असं पण असतं की त्यांना गैरसमज असतो की आम्हाला काय होणार आहे. आणि बऱ्याचदा मी ऐकलं आहे लोक म्हणतात आता काय होणार आहे आम्हाला, आणि म्हणजे असा एक समज असतो. तुम्ही याबद्दल काय म्हणता? अगदी बरोबर मॅडम. रिसेंटली तुम्ही एक अहमदाबाद मधला फ्लाईट क्रॅशचा ऍक्सिडेंट बद्दल तुम्ही ऐकलं असेल. कोणाला माहिती होतं का 30 सेकंदात ते मरणार आहेत म्हणून? नोबडी नोज. फॅक्ट इज अनप्रेडिक्टेबल गोष्टी असतात ज्या कधी सांगून येत नाही. तुम्ही आजारपणाला जरी कंट्रोल करत आहात, तुम्ही फिटनेस साठी व्यायाम करता आहात, जिमला जाता, एक्सरसाइज करता, योगा करता, व्हॉट एव्हर, बट त्या जिम मध्ये एखादा लोखंडाचा रॉड किंवा तुमचं जे वेट असतं ते जर तुमच्या पायावर पडलं आणि इंजुरी झाली आणि तुम्हाला 3 दिवस हॉस्पिटलाइज करायची गरज पडली, तो खर्च कुठून येणार? सो ऍक्सिडेंट्स आर कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल आणि त्यासाठी आपला हेल्थ इन्शुरन्स असणं खूप आवश्यक आहे. कारण हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस एक ऍक्सिडेंटमुळे 5,000 येऊ शकतो, 10,000 येऊ शकतो, आणि इट कॅन गोज अप टू 1 CR ऍज वेल. इट डिपेंड की आपले ऑर्गन्स किती डॅमेज झाले ड्यू टू दॅट ऍक्सिडेंट.
चौथा प्रश्न आहे सर आमचा, जसं की वयाच्या कुठल्या टप्प्यावर आपण हेल्थ इन्शुरन्स घ्यायला हवा? प्रत्येक टप्प्यावर मॅडम, बिकॉज प्रत्येक टप्प्यावर रिस्क असते. आज तुम्ही मला म्हणाल लहान बाळाला हेल्थ इन्शुरन्सची गरज काय, आपण वयोगट पकडून घेऊ 0 ते 5. का? त्याला व्हायरल फिवर नाही होऊ शकत का? तो खेळता खेळता पडू शकत नाही? मग मला तुम्ही तर बोलले की कुठल्या टप्प्यात हेल्थ इन्शुरन्सची गरज आहे, मी तर लहान बाळापासून म्हणतोय. चला मिडल एज मध्ये मुलगा शाळेत जातो, सम पॅरेंट्स त्याला व्हॅननी पाठवतात, सम पॅरेंट्स सायकलनी पाठवतात त्याला मुलाला. रिस्क नाहीये, बरोबर. सो मेनी ऍक्सिडेंट्स वी हॅव सीन. मुलं खेळता खेळता कुठेही पडून जातात, समटाइम मॅनचा ऍक्सिडेंट होऊन जातो, तेव्हा हॉस्पिटलायझेशन होतं. सो देयर इज अ रिस्क. जे म्हणतात की आता तर आम्ही जस्ट 30s मध्ये आहोत, आम्हाला हेल्थ इन्शुरन्सची काही आवश्यकता नाही, एवढ्या लवकर आम्हाला कुठलेही आजार होणार नाही, आम्ही अगदी फिट आहोत, हे असे प्रश्न असतात. त्यामुळे माझा हा प्रश्न होता तुम्हाला की एक्झॅक्टली आपल्या पब्लिकला माहिती पडायला पाहिजे की त्यांनी कुठल्याही टप्प्यावर असो तरी हेल्थ इन्शुरन्स. नक्कीच मॅडम, मी तुम्हाला सांगतो, स्टेप बाय स्टेप सांगतो. जसं आपण बाळाचं उदाहरण घेतलं, मग मिडल एज टीनेजर्स म्हटलं, आपण कॉलेज स्टुडंट्स म्हटलं, अप टू द एज ऑफ 30-35, I agree there is a less risk about health illness, but accidental risk are completely unpredictable for them, आणि त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स असणं आवश्यक आहे. नंबर 1. दुसरी गोष्ट, कोरोना महामारी आली होती काय, त्यावेळेला टीनेजर्स, यंग एज किंवा 30च्या लोकांना हॉस्पिटलाइज करायची गरज नाही पडली. कोणी सांगितलं? तुम्ही तर फिट आहात, जिमला जाता, रेग्युलर सगळं काही करता, मग हॉस्पिटलायझेशन झालं ना, लाखो रुपयाचं बिल भरलं ना, बरोबर. सो हेल्थ इन्शुरन्स हा कुठल्याही व्हायरल इलनेसला सुद्धा कव्हर करतो. तुम्ही जरी फिट अँड फाईन असला, तुम्ही बाहेर एखाद्या पाणीपुरीच्या ठेल्यावर पाणीपुरी खाल्ली आणि त्या पाण्यामध्ये जर काही इन्फेक्शन व्हायरस असेल तर तुम्हाला गॅस्ट्रिक इन्फेक्शन होणार, आणि कदाचित त्यामुळे होऊ शकते तुम्हाला 4 दिवस 5 दिवस हॉस्पिटलाइज करायची गरज पडू शकते. तुम्ही जंक फूड खाता, आज मोस्ट ऑफ द यंगेस्ट पॉप्युलेशन आर हॅव्हिंग जंक फूड. सो जंक फूड मध्ये काय असतं, बेसिकली नूडल्स, मंचुरियन, पिझ्झा, बर्गर, व्हॉट एव्हर, हे सगळं खातात, पण ते तुमच्या शरीराला पण डॅमेज करतात. बरोबर. तुम्ही भले जिम मध्ये जाऊन एक्सरसाइज करता, पण तुमच्या फूड हॅबिट्सवर कंट्रोल करता नो वे. सो दॅट इज द रिझन. या सगळ्या गोष्टीमधून आजार पण डेफिनेटली येऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला लाखो रुपयाचा खर्च येऊ शकतो. सो हेल्थ इन्शुरन्स हा प्रत्येक टप्प्यावर आवश्यक आहे, नाहीतर तो लहान बाळ असो, टीनेजर असो, त्यानंतर मिडल एज मध्ये असो किंवा हायर एज मध्ये असो. सो ज्यानुसार वय वाढतं त्यानुसार रिस्क पण वाढतं. आता तुम्ही एक रिसेंटली एक्झाम्पल बघा, तुम्ही हेल्थ इन्शुरन्स मध्ये जर आपण बघितलं किंवा नॉर्मल एक हेल्थ डेटा बघा, इंडिया इज अ डायबेटिक कॅपिटल वर्ल्ड वाईड, बरोबर. त्यानंतर अजून एक सर्वे आहे, आफ्टर द एज ऑफ 35 एव्हरी अल्टरनेट पर्सन इज हॅव्हिंग अ बीपी और डायबिटीज. आता वयाचं असं काही राहिलं, काय कारण आहे? बरोबर आहे. काय कारण असेल मॅडम? स्ट्रेस लेवल वाढलेला आहे, कमाई भरपूर आहे, लाईफस्टाईल, एक्झॅक्टली, अनहेल्दी लाईफस्टाईल, अनहेल्दी फूड हॅबिट्स, अनहेल्दी लाईफस्टाईल, स्ट्रेसफुल ऍक्टिव्हिटी, स्ट्रेसफुल जॉब, बिझनेस प्रेशर्स, या सगळ्या गोष्टींमुळे आज मानसिक तणाव आणि फिजिकल तणाव ह्या दोन्ही गोष्टी इम्पॅक्ट करतात. दॅट इज द रिझन. हा, ते महत्वाचं आहे. सो दॅट इज द रिझन आज प्रत्येक आफ्टर द एज ऑफ 35 एव्हरी अल्टरनेट पर्सन इज हॅव्हिंग अ बीपी और डायबिटीज. त्याच्या मागचं मुख्य कारण हेच आहे, बिकॉज ऑफ अनहेल्दी लाईफस्टाईल. तसंच वेटिंग पिरियड जे आपण जनरली हा वर्ड यूज करतात ऍडवायझर्स, तर हा वेटिंग पिरियड नेमकं काय असतो हेल्थ इन्शुरन्स मध्ये? वेटिंग पिरियड बऱ्या प्रमाणात आपण जर एक्सप्लेन केलं आपण या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये, पण तुम्हाला पण तो व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक कॅप्शन मध्ये आहे, ती बघू शकता तुम्ही. हेल्थ इन्शुरन्स मध्ये देर आर स्टँडर्ड वेटिंग पिरियड. आयडियली हेल्थ इन्शुरन्स घेण्याची योग्य वेळ काय, हा प्रश्न तुम्ही विचारला तर दॅट विल बी बेटर. हेल्थ इन्शुरन्स घेण्याची योग्य वेळ मी तुम्हाला एकच सांगेन, व्हेन यू आर फिट अँड फाईन. आणि दुसरी योग्य वेळ तुम्हाला हॉस्पिटलायझेशन मध्ये ऍडमिट व्हायच्या 1 दिवसा अगोदर. मिळतो का हेल्थ इन्शुरन्स? बरोबर. सो व्हेनेवर यू आर फिट अँड फाईन यू शुड टेक हेल्थ इन्शुरन्स टुडे. त्यानंतर हेल्थ इन्शुरन्स घेण्याची योग्य वेळ काही नसते. इफ यू आर फिट अँड फाईन टुडे यू शुड टेक हेल्थ इन्शुरन्स टुडे. कारण उद्या जर तुम्हाला एखादा आजार डायग्नोज झाला किंवा एखादी ऍक्सिडेंटल इंजुरी झाली, इट कम्स अंडर प्री एक्झिस्टिंग कंडिशन वेटिंग पिरियड, जो की तुम्हाला काही कंपन्या 4 वर्षानंतर कव्हर करतात, काही कंपन्या 3 वर्षानंतर, काही कंपन्या 2 वर्षानंतर. सो इफ यू आर फिट अँड फाईन टुडे यू शुड टेक हेल्थ इन्शुरन्स टुडे ओनली.
प्री एक्झिस्टिंग डिझीज म्हणजे काय? प्री एक्झिस्टिंग कंडिशन म्हणजे आजार येऊ शकतात. बघा, प्री एक्झिस्टिंग कंडिशन मध्ये कुठलाही आजार, इट इज नॉट अबाउट अ डिसीज, इट इज अबाउट अ कंडिशन. तुम्हाला पॉलिसी घेण्याच्या अगोदर काहीही आजार झाला असेल, तुमचं एखाद्या वेळेस हॉस्पिटलायझेशन झालं असेल, किंवा तुम्हाला बीपी डायग्नोज झालाय, तुम्हाला शुगर डायग्नोज झाली आहे, किंवा तुमची एखाद्या ऍक्सिडेंटल इंजुरीमुळे हॉस्पिटलायझेशन झालं होतं, बरोबर, हा सगळा जो पर्टिक्युलर प्रकार आहे, इट कम्स अंडर प्री एक्झिस्टिंग कंडिशन. म्हणजे कुठले सर्जरीज, ऑपरेशन्स. एक्झॅक्टली. सो पॉलिसी घेण्याच्या अगोदर तुमचं कधीही काहीही हॉस्पिटलायझेशन झालं असेल, किंवा तुम्हाला एखादा आजार डायग्नोज झाला असेल, इट इज प्री एक्झिस्टिंग कंडिशन. आणि प्री एक्झिस्टिंग कंडिशनवर वेटिंग पिरियड लागतो. म्हणून हेल्थ इन्शुरन्स घेण्याची योग्य वेळ आम्ही नेहमी म्हणतो, इफ यू आर फिट अँड फाईन टुडे, यू शुड टेक इट. कारण उद्या जर तुम्हाला काही कंडिशन्स उद्भवल्या तर एक तर तुम्हाला पॉलिसी मिळणार नाही, किंवा मिळाली तर सर्टेन टर्म्स अँड कंडिशन्स सहित मिळेल. बरोबर. तर मग फक्त प्री एक्झिस्टिंग वेटिंग पिरियड हाच एक प्रकार असतो, की अजूनही काही वेटिंग पिरियड्स आहेत सर? येस, डेफिनेटली. जसं की आपण लिंक कॅप्शन मध्ये दिलेलीच आहे. अगेन आय एम रीडिंग दॅट. हेल्थ इन्शुरन्स मध्ये इनिशियली 30 डेजचा वेटिंग पिरियड असतो, जेव्हा कधी आपण पहिल्यांदा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतो. सो फर्स्ट 30 डेज पर्यंत आजाराशी रिलेटेड कुठलाही क्लेम मिळत नाही. बट ऍक्सिडेंट रिलेटेड कुठलाही क्लेम आला तर इट इज ऍप्लिकेबल फ्रॉम डे वन. आता यामध्ये ऍक्सिडेंटची डेफिनेशन काय असू शकते सर? ऍक्सिडेंट इज नॉट मॅन्डेटरी, इट्स अबाउट अ रोड ऍक्सिडेंट. तुमचा पायऱ्यांवरून पाय स्लिप झाला आणि तुम्ही घरातच पडले, येस, इट इज ऍक्सिडेंट. इलेक्ट्रिक शॉक इज ऍक्सिडेंट. डॉग बाईट, स्नेक बाईट इज ऍक्सिडेंट. बरोबर. सो ऍक्सिडेंट म्हणजे बऱ्याचशा लोकांना एक मिसअंडरस्टँडिंग असते की रोड ऍक्सिडेंट असते. येस, ऍब्सोल्युटली नॉट. एनी कंडिशन जी अनसर्टेनली होते, बाथरूम मध्ये जरी पडले तरी सुद्धा बिलकुल, येस, इट इज कन्सिडर्ड ॲज अ ऍक्सिडेंट. ओके. सो ऍक्सिडेंट हा कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल असतो आणि इट इज ऍप्लिकेबल फ्रॉम डे. अचानक झालेल्या गोष्टी म्हणून. एक्झॅक्टली, अचानक झालेल्या गोष्टी. काही कल्पना नव्हती आणि त्या अचानक होत आहेत. करेक्ट, करेक्ट. आणि त्यानंतर 2 वर्षाचा एक सर्टेन नेम एलिमेंट्सला वेटिंग पिरियड असतो, जसं की ENT रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स, पाइल्स, फिस्टुला, हर्निया, किडनी स्टोन, हायड्रोसिल, नी रिप्लेसमेंट, व्हेरिकोज वेन्स, arthritis condition, any kind of joint pain or joint related surgeries, यावर 2 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. ऍज वेल एज लेडीज कंडिशन मध्ये गायनेकोलॉजिकल ट्रीटमेंट, ठीक आहे, जसं की युट्रस रिमूव्हल झालं. सो यावर 2 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. आता नक्कीच तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल की हे सगळ्या आजारांवर 2 वर्षाचा वेटिंग पिरियड, मग हेल्थ इन्शुरन्स करते काय कव्हर? सो दिस आर द ओनली 48 नेम्ड एलिमेंट्स ज्याच्यावर ऍज पर IRDAI सगळ्या कंपन्यांच्या सगळ्या प्रोडक्टवर वेटिंग पिरियड असतो. आता हा वेटिंग पिरियड काय असतो हा बऱ्याचशा लोकांना माहित नसतं. याच्या मागचे 2 कारण. पहिलं कारण म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा इंटेन्शन नको की मला उद्या ऍडमिट व्हायचं तर मी आज हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेऊन येईल. अशाने सरळ इन्शुरर रस्त्यावर येऊन ना. कारण जर एखाद्या व्यक्तीला माहिती आहे की मला ऍडमिट व्हायचं तर मी आज पॉलिसी घेऊन टाकायची, तर तो 10-12 हजारचा प्रीमियम म्हणणार, पण उद्या इन्शुररला 2-2.5 लाख रुपये द्यायचे ना. तर प्रत्येक व्यक्तीला जर अशा प्रकारची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी देऊन जर क्लेम घेतले तर इन्शुरन्स कंपनी डुबून जाणार. ठीक आहे, इट कॅनॉट मेक इन प्रॉफिट. सो प्रत्येक जण व्यवसाय करायला बसलाय, प्रत्येक इन्शुरर व्यवसाय करायला बसलाय. ठीक आहे. सो यामध्ये कसं असतं बेसिकली, तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स जेव्हा तुम्ही घेता तेव्हा सर्टेन टर्म्स अँड कंडिशन्स तुम्हाला फॉलो करावं लागतात. म्हणून थोड्या वेळ पहिले पण मी बोललो की तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घेण्याचा योग्य वेळ काय, व्हेन यू आर फिट अँड फाईन. बरोबर. सो या 2 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. दुसरं कारण यावर वेटिंग पिरियड का असतो याच्या मागचं असं आहे की हे जे आजार आहेत हे प्रोलॉंग कुठेतरी आपल्या शरीरात चालत असतात. ऑल ऑफ अ सडन याची सर्जरी करणं इट्स नॉट मॅन्डेटरी. बरोबर. त्याला थोडं पुढे प्रोलॉंग करू शकतो, बरोबर, वाढवू शकतो, पोस्टपोन करू शकतो, आणि हे प्रोलॉंग शरीरामध्ये कुठेतरी चालत आलेले असतात. त्याचे सिम्पटम आपल्या बॉडीमध्ये असतात आणि सडनली ते एकदम लास्ट स्टेजवर नाही डेव्हलप होत. आणि दॅट इज रिझन याच्यात 2 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. ठीक आहे. आणि इन्शुरर बेसिकली तुमचं कुठलंही मेडिकल चेकअप न करता हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी देते. इट इज बेसिस ऑन द अटमोस्ट गुड फेथ. तुम्ही जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती करेक्ट गृहीत धरून तुम्हाला इन्शुरर पॉलिसी देते की इन फ्युचर तुम्ही कुठलेही फ्रॉडुलंट क्लेम्स घेऊ शकले नाही पाहिजे. तुम्ही जे इन्फॉर्मेशन फिल केलेले आहे त्या अकॉर्डिंगली इन्शुरर विल ऍक्सेप्ट युअर प्रपोजल. आणि भविष्यामध्ये जर असं इन्शुररला आढळलं की तुम्ही टर्म्स अँड कंडिशन्स फॉलो न करता किंवा काही तुमचे कंडिशन्स मेन्शन न करता पॉलिसीमध्ये जर तुम्ही पॉलिसी घेतली आहे आणि इन फ्युचर त्याच्याशी रिलेटेड कुठलाही क्लेम आला तर तुम्हाला बिलकुलही मिळणार नाही. त्यानंतर जर बरेचसे लोक म्हणतात की आमच्याकडे आमच्या ऑफिसकडनं ऑलरेडी पॉलिसी आहे आणि ग्रुप इन्शुरन्स मध्ये आम्ही ऑलरेडी कव्हर्ड आहोत आणि माझा जॉब अगदी सिक्युअर्ड अँड सेफ आहे, सो मला पॉलिसीची आवश्यकता नाही कारण कंपनीकडनं मला पॉलिसी मिळालेली आहे.
तर यावर तुमचं काय उत्तर आहे की ज्यांच्याकडे ऑलरेडी एक्झिस्टिंग पॉलिसी आहे जी कंपनीची आहे तर त्यांनी सेपरेट पॉलिसी घ्यायला हवी, यावर तुम्ही काय बोलाल? दोन प्रकारचे साबण मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. संतूर साबण आहे, याच्यासोबत कुठलाही ऑफर नाहीये, ते 25 रुपयाला आहे, बरोबर. आणि एक लक्स साबण देतो मी तुम्हाला, ते 25 रुपयाला आहे, पण त्यावर एक पेन फ्री मिळतो तुम्हाला. तुम्ही कुठलं साबण घ्या? लक्स. का? त्यावर पेन फ्री मिळतोय ना सर. बरोबर, पण पेनची गरज आहे का तुम्हाला? नाही, असेल किंवा नसेल, कधी गरज पडली तर मी वापरेल त्याला. आता याला थोडंसं एलॅबोरेट करूया. मुख्य म्हणजे कसं असतं की इन्शुरर कडून जो मिळणारा कव्हर आहे आपल्याला, हा एक जस्ट पेनासारखा आहे. आपण नोकरी करतोय, पण त्या नोकरीसोबत आपल्याला कॉम्प्लिमेंटरी कव्हरेज मिळत आहे, बरोबर. पण त्यांनी त्या पर्टिक्युलर गोष्टीमुळे त्याच्यात सर्टन लिमिटेशन्स असतात. सम इन्शुरर मे ऑफर 1.5 लाख रुपीज ऑफ कव्हरेज, सम इन्शुरर मे ऑफर 4 लाख रुपीज ऑफ कव्हरेज. सो लिमिटेशन्स आल्या. पहिली गोष्ट, आज मला एक सांगा, 1.5 लाखामध्ये कुठली ट्रीटमेंट होते? नाही, बरोबर. आज एखादा हार्ट अटॅक आला एखाद्या व्यक्तीला आणि हॉस्पिटलाइज करायची गरज पडली, इफ ही इज अंडरगोइंग थ्रू अँजिओप्लास्टी और बायपास सर्जरी, मिनिमम टू मिनिमम 5 ते 6 लाख रुपये खर्च येतो, बरोबर. सो 1.5 लाखाची जर त्याच्या ऑर्गनायझेशनने ती पॉलिसी दिलेली आहे तर 1.5 लाख तर ठीक आहे, त्याला त्याच्या ऑर्गनायझेशन कडून मिळणार, पण रेस्ट अमाउंट अगेन तुम्ही तुमच्या सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट म्हणून पे करा. सो इट इज असेल तर, पण जर त्यांना 5 लाख किंवा 10 लाखचं कव्हर ऑलरेडी दिलेलं आहे, आय अग्री, पण तेवढ्या अमाउंट पर्यंत तुम्हाला एम्प्लॉयर देणार. दुसरं काय, आज मोस्ट ऑफ द लोक प्रायव्हेट कंपनीज मध्ये जॉब करतात अँड दे आर फ्रिक्वेंटली चेंजिंग देअर जॉब्स. ठीक आहे. इफ यू आर डुईंग इन पर्सिस्टंट आज तुम्हाला कव्हर देत आहे, and if you are shifting to cognizant, it is not mandatory cognizant will give you the cover. बरोबर. होऊ शकते cognizant एक एम्प्लॉईजला 10-15 हजार रुपयाचा एक्सपेन्स देऊन टाकता आणि तुम्ही मार्केटवरून पॉलिसी घेऊन टाका. आता एवढं होतं का याच्यामध्ये, तुम्ही तुमचा हेल्थ इन्शुरन्स कव्हर जो कंपनीकडून दिला जातो हा तुम्ही त्या कंपनीमध्ये जोपर्यंत वर्किंग आहात तोपर्यंतच मिळतो. वन्स यू लिव्ह दॅट कंपनी, कव्हर विल एंड. देन ट्रान्झिशन पिरियड, नोटीस पिरियड, देयर इज अ 3 month ऑफ नोटीस पिरियड अँड नेक्स्ट कंपनी जॉईनिंग. बरोबर. जॉईनिंग केल्यानंतर त्यांच्या मेडिक्लेम मध्ये तुम्ही इमिडिएटली ऍड नाही होत. देयर इज अ प्रोसेस ऑफ ऍटलीस्ट 1 to 2 month कूलिंग पिरियड. त्याच्यामध्ये तुमची सगळी इन्फॉर्मेशन तुमची कलेक्ट केली जाते, फॅमिलीची सगळ्या गोष्टी, आणि त्या अकॉर्डिंगली मग तुम्हाला एम्प्लॉयर कव्हरेज ऑफर करते. पण हा जो ट्रान्झिशन पिरियड असतो नोकरी चेंज करण्यामध्ये 4-5 महिन्यांचा, यामध्ये जर तुम्हाला एखाद्या वेळेला हॉस्पिटलाइज करायची गरज पडली तर यू हॅव टू बॉर्न युअर एक्सपेन्सेस फ्रॉम युअर पॉकेट ओनली, कारण त्यावेळेला तुमचा हेल्थ इन्शुरन्स कव्हर ऍक्टिव्ह नाही राहणार. पण जर तुमच्याकडे बेसिक मेडिक्लेम, रिटेल मेडिक्लेम पॉलिसी तुमच्याकडे असली तर हा खर्च आपण कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. सेकंड थिंग, थर्ड थिंग, तुम्ही ग्रुप इन्शुरन्सच्या भरोश्यावर राहता आणि रिटेल मेडिक्लेम पॉलिसी नाही घेऊन ठेवलेली आहे. ग्रुप इन्शुरन्स कॅनॉट गिव्ह यू लाईफ टाइम रिन्युएबिलिटी. लाईफ टाइम रिन्युएबिलिटी तुम्हाला फक्त आणि फक्त रिटेल पॉलिसी मध्येच मिळणार. ठीक आहे. आता एखादा तुम्हाला गंभीर आजार डायग्नोज झाला जॉब करताना, तुम्ही जॉब करताय, जोपर्यंत जॉबवर आहात तोपर्यंत तुम्हाला मिळणार. लेट अस टेक एन एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला पॅरालायसिस झाला, बरोबर, कॅन ही वर्क विथ दॅट कंपनी? पॉसिबलच नाही आहे ना सर. पॅरालिसिस झाल्यानंतर काम करणं पॉसिबलच नाही. काम करणं पॉसिबल नाहीये. कंपनी विल टेक हिम और गेट हिम आउट, बाहेर काढणार, बरोबर, बाहेर काढणार, बरोबर. त्यांना 3 महिन्याचा नोटीस पिरियड देणार, जे काही कॉम्पेन्सेशन द्यायचं देणार आणि जय श्रीराम करणार, बरोबर. सो कव्हरेज इन, वन्स युअर कॉन्ट्रॅक्ट इज एंड, कव्हरेज इज एंड. आज पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीला तुम्ही माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स प्रपोजल घेऊन येणार तर मी तुम्हाला देणार का? कुठलीच कंपनी देणार. बिकॉज वेन देयर इज अ रिस्क इज सर्टेन. आज मला 20-25 हजारचा प्रीमियम घेऊन मला इमिडिएटली 2-2.5 लाख, 3 लाख, 5 लाख रुपयाचा क्लेम द्यायचा आहे, नॉट अ सिंगल इन्शुरर विल एक्सेप्ट इट, बिकॉज इट इज कम्प्लिटली लॉस, प्युअर लॉस, बरोबर. सो हेल्थ इन्शुरन्स घेण्याची योग्य वेळ तेव्हाच असते वेन वी आर फिट अँड फाईन. आणि त्यात तुम्ही जर ग्रुप इन्शुरन्स घेऊन ठेवला आणि त्याच्यावर रिलाय करता आणि तुमच्याकडे रिटेल पॉलिसी नाही आहे तर या सगळ्या परिस्थितीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. अगेन आय एम समरायझिंग इट. हेल्थ ग्रुप इन्शुरन्सच्या वर्षावर आला, नंबर 1, ही पॉलिसी लाईफ लॉंग रिन्युएबिलिटी नसते. कॉन्ट्रॅक्ट एंड झाल्याबरोबर तुमची पॉलिसी बंद होऊन जाणार. नंबर 2, त्याच्यामध्ये लिमिटेशन्स असतात. नंबर 3, जेव्हा तुम्ही जॉब स्विच करतात त्यावेळेस तुमचा कव्हरेज नसतो. Hence it is always important to carry your retail health insurance policy, and government is also encouraging you to buy that health insurance policy because under section 80D government is giving you tax benefit for paying health insurance premium for you and your family as well as your parents. 75,000ची लिमिट असते. So when your government is encouraging you to buy health insurance, why you should not? Ask yourself.
तसं सपोज माझ्याकडे कंपनीकडून पॉलिसी आहे, हेल्थ इन्शुरन्स, माझं ग्रुप इन्शुरन्स आहे. तुम्ही अगदी छान सांगितलं की ग्रुप इन्शुरन्स आहे तरी सुद्धा आपण आपली एक पर्सनल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे मी याला डिनाय नाही करत आहे. बट सपोज माझ्याकडे ऑलरेडी पॉलिसी आहे, तर मला एका ऍडवायझरने पूर्वी गाईड केलं होतं की सुपर टॉपअप पॉलिसी तुम्ही घेऊन ठेवा. तर यावर तुमचं म्हणणं काय आहे की फक्त सुपर टॉपअप पॉलिसी घेऊन माझं काम भागू शकतं का? मुळात सुपर टॉपअप कन्सेप्ट काय, पहिले मला हा तुम्हाला समजून सांगणं आवश्यक आहे. सुपर टॉपअप म्हणजे काय? तर लेट अस टेक एन एक्झाम्पल. तुम्ही तुमच्या कंपनीने 2 लाख 3 लाख 4 लाख रुपयाचा जो काही कव्हरेज दिलेला आहे, ओके, दॅट्स ओके. त्याच्यावरती तुम्हाला जर कुठलाही खर्च आला तर यू कॅन टेक द सुपर टॉपअप पॉलिसी. बरोबर. आता याच्यामध्ये डिडक्टेबल हा वर्ड असतो. मार्केटमध्ये 2 प्रकारच्या टॉपअप पॉलिसी येतात. वन इज टॉपअप अँड अनदर वन इज सुपर टॉपअप. टॉपअपचे प्रीमियम एकदम स्वस्त असतात, कारण त्यामध्ये प्रत्येक क्लेमला डिडक्टेबल असतो. लेट अस टेक एन एक्झाम्पल. आपण एक 10 लाखाचं उदाहरण घेऊया. 3 लाख रुपयाची ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी आहे आणि 10 लाखाचा मी टॉपअप कव्हर घेतला आणि त्याच्यात डिडक्टेबल अमाऊंट 3 लाख घेतली. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की पहिल्या 3 लाख पर्यंत कुठलाही क्लेम आला तर तो नाही मिळणार. 3 लाखाच्या वरती कुठलाही क्लेम आला तर तो बिलकुल मिळणार. बरोबर. सो पहिला 3 लाख ठीक आहे, त्यांना ग्रुप मेडिक्लेम मधून मिळाला आणि पुढचे 7 लाख रुपये इकडनं मिळाले, इट्स ओके. पण टॉपअप पॉलिसीमध्ये होतं काय की तुमचं वर्षभरामध्ये जितकेही क्लेम येणार, प्रत्येक क्लेम मध्ये पहिल्या 3 लाखापर्यंत तुम्हाला क्लेम नाही मिळणार. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही हॉस्पिटलाइज झाले, तुमचा खर्च आला 2 लाख, तुमचा ग्रुप इन्शुरन्स ही संपलाय, ठीक आहे, 2 लाखाचा खर्च आला, बरोबर, पण 3 लाखाची डिडक्टेबल कंडिशन जस्टिफाय नाही झाली, यू विल नॉट गेट एनिथिंग फ्रॉम टॉपअप. ठीक आहे. आता बरेचसे ऍडवायझर्स मिस सेलिंग पण करतात, सुपर टॉपअप सांगून टॉपअप पॉलिसी विकून करतात. म्हणून डिडक्टेबल तुमचा एव्हरी क्लेम आहे, इट इज अ डिफाइंड लिमिट आहे, हे तुम्हाला तुमच्या पॉलिसीमध्ये बघणं खूप आवश्यक आहे. सो व्हेन देयर इज अ डिफाइंड लिमिट, इट इज अ सुपर टॉपअप. ठीक आहे. सो सुपर टॉपअप मध्ये काय होतं की याच्यामध्ये पूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला एक डिफाइंड डिडक्टेबल लिमिट आहे. वर्षभरामध्ये तुमचा कुठलाही पहिल्या 3 लाखापर्यंत क्लेम आला तर तो तुम्हाला मिळणार नाही, आणि त्याच्यावरती कुठलाही क्लेम आला तर तुम्हाला तो सुपर टॉपअप मधून मिळणार. नाउ अगेन तुमचा प्रश्न एक व्हॅलिड होता की ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी ठेवायची आणि एक सुपर टॉपअप पॉलिसी ठेवायची. इज इट अ व्हॅलिड कॉम्बिनेशन? सो माय आन्सर इज नो. त्याच्या मागचं कारण आहे टेक्निकली, सुपर टॉपअप पॉलिसी विल गिव्ह यू कव्हरेज विदिन द डिफाइंड लिमिट. अगेन मी तुम्हाला पहिला प्रश्न तुम्ही जो विचारला होता ग्रुप इन्शुरन्सचा, माझ्याकडे ग्रुप इन्शुरन्सचं रिटेल का हवं, अगेन आय विल गिव्ह यू द सेम. जॉब गेला, तुमची सुपर टॉपअप पॉलिसी तुम्ही कंटिन्यू ठेवत आहे, पहिल्या 3 लाखापर्यंत तुम्हाला कधीच क्लेम मिळणार नाही, कारण कव्हरेज संपलं, तुमचा जॉब गेला तर. पण पुढच्या 3 लाखाच्या वरती जर क्लेम आला तरच मिळणार ना. सो हेल्स इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट टू हॅव अ बेस कव्हर फर्स्ट ऑफ ऑल. आणि आज मार्केटमध्ये बऱ्याचशा अशा पॉलिसी आल्या की ज्यासाठी तुम्हाला टॉपअप पॉलिसी घ्यायची गरज नाही. दे आर गिव्हिंग अनलिमिटेड बोनसेस. लाइकवाइज केअर हेल्थ इन्शुरन्स हॅज इंट्रोड्यूस्ड अल्टिमेट केअर प्लॅन, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी 100% बोनस मिळत राहील. तुम्ही क्लेम घेतला तरी पण, नाही घेतला तरी पण. There is one policy in Manipal Signal who is giving 1000% bonus. Okay. There is a policy with ICICI Lombard Elevate which is giving unlimited bonus. Acha. Even though once in a lifetime if any unlimited claim happens, 1 crore, 1.5 crore, 2 crore चा जरी क्लेम आला, still it will pay. अच्छा. So तुमचा हेल्थ इन्शुरन्स बेसिक कव्हर सोबत किती एक्सपांडेबल आहे, त्याच्यासोबत रायडर्स काय आहे तुमचे, हे तुम्हाला बघणं आवश्यक आहे. सो दिस आर द व्हेरी लुक्रेटिव्ह फीचर which has introduced by these 3 companies. केअर, मणिपाल सिग्नल आणि आयसीआयसीआय लोंबार्ड. तुम्ही डेफिनेटली चेकआउट करा. एकदा तुम्ही बेस पॉलिसी घेतली, तुम्हाला टॉपअपची आवश्यकताच नाही. जसं की आपल्या प्रेक्षकांना जर तुमच्याकडनं चेक करायचं असेल तर यामध्ये तुम्ही काय सहायता करू शकता? नक्कीच आम्ही तुम्हाला सहायता करू शकतो. आपल्या कुटुंबाची डेट ऑफ बर्थ तुम्ही आमच्या ऑफिसकडे शेअर करू शकता. वी विल गिव्ह यू द अप्रोप्रिएट प्लॅन, आणि त्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करू की कुठली पॉलिसी योग्य आहे तुमच्यासाठी इररिस्पेक्टिव्ह ऑफ प्रीमियम. त्यानंतर सर बऱ्याचदा मी बघितलेलं आहे की लोक टॅली करतात. जसं ऍडवायझरने जर काय तुम्हाला प्रीमियम दिलं, ऍडवायझर कडनं सगळा प्लॅन समजून घेतात, पण जातात नंतर मग कुठल्या तरी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर की पॉलिसी बाजार किंवा अजून काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स जिकडे त्यांना थोडंफार प्रीमियम स्वस्त मिळतं. तर मग यामध्ये तुम्हाला काय वाटतं की पॉलिसी बाजारवरून त्यांना पॉलिसी घेणं योग्य आहे की ऍडवायझरची निवड करणं योग्य आहे? ओके, पॉइंट व्हॅलिड क्वेश्चन आहे.
तुम्ही कहावत ऐकले सर, सस्ता लो बार बार, महंगा लो एक बार. बरोबर सर. बरोबर. सस्ता लो बार बार, महंगा लो एक बार. इज इट अ व्हॅलिड सेंटेन्स? बरोबर सर, कारण महंग जे राहील ते तिथे तसं आपल्याला सर्व्हिस आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची क्वालिटी वेगळी राहणार. नॉट नेसेसरी मॅडम. जे महाग आहे तेच चांगलं राहील. समटाइम्स असतं पण चांगलं राहतं असंही म्हणू शकतो आपण. बरोबर. पण त्याची इट्स अ कॉन्ट्रोवर्सी स्टेटमेंट. सस्ता लो बार बार, महंगा लो एक बार. बरोबर. बट आपण याला कोरिलेट कसं करू आपल्या हेल्थ इन्शुरन्स टॉपिक. बघा, हेल्थ इन्शुरन्स मध्ये एक महत्वाची गोष्ट, तुमचा ऍडवायझर जो आहे ना हा सगळ्यात मोठा रोल प्ले करतो. बरोबर. ऍडवायझरचं काम तुम्हाला पॉलिसी विकणं नाहीये. बरोबर. ऍक्च्युली पॉलिसी विकल्यानंतर ऍक्च्युली ऍडवायझरचं काम तुमचं स्टार्ट होतं. बरोबर. भविष्यामध्ये कुठलाही क्लेम आला तर तो पर्सनली तुम्हाला प्रत्येक क्लेम मध्ये असिस्ट करतो विथ ऑल ट्रान्सपरन्सी. एक ऍडवायझरच असा व्यक्ती असतो जो तुम्हाला सगळ्या टर्म्स अँड कंडिशन ट्रान्सपरंटली शेअर करतो. एक ऍडवायझरच असा व्यक्ती असतो जो तुम्हाला फ्री लूप कन्सेप्ट बद्दल सांगतो. एक ऍडवायझरच असा व्यक्ती असतो जो तुम्हाला तुमच्या सगळ्या मटेरियल फॅक्ट डिस्क्लोज करून तुम्हाला पॉलिसी घेऊन देतो. बरोबर. बट ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये काय असतं, दे डोंट हॅव एनी नॉलेज, दे ओनली हॅव द सेल्स टार्गेट. बरोबर. स्क्रिप्ट त्यांना दिलेली असते, ते रटतात, ऍज इट इज बोलतात, प्रीमियम शेअर करतात आणि क्लोज करतात. बरोबर. ठीक आहे. आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये येस देर इज अ डिस्काउंट 5% or 10% बिकॉज दे डोंट हॅव टू गिव्ह एनी सर्व्हिसेस टू द कस्टमर. आता उदाहरणार्थ तुम्ही एखादी पॉलिसी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून घेतली, ज्या व्यक्तीने तुम्हाला पॉलिसी विकली, काय तुम्ही त्या व्यक्तीसोबत कोऑर्डिनेट करू शकता का? बिलकुल नाही. कदाचित तो त्या कंपनीत नसणारही त्यावेळेला ज्याने तुम्हाला पॉलिसी विकली. व्हॉट अबाउट युअर क्लेम सर्व्हिस? कोण देणार तुम्हाला सर्व्हिस? पण हीच पॉलिसी तुम्ही जर एक ऍडवायझर कडून घेतली तर तुम्हाला प्रॉपर तो सर्व्हिस देणार. ठीक आहे. सो इट्स अ सर्व्हिस इंडस्ट्री. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला वारंवार तुम्हाला सर्व्हिस रिक्वायर्ड आहे बिकॉज हेल्थ इन्शुरन्स मध्ये क्लेम्स हे रिपीटेडली येतात. एक्झॅक्टली. तुम्हाला कित्येकदाही गरज पडू शकते, पण एक ऍडवायझर तुमच्यासाठी नेहमी समर्थ राहतो, तुम्हाला सर्व्हिसेस देतो. म्हणून हेल्थ इन्शुरन्स हा असा प्रोडक्ट आहे जो तुम्ही कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्म मधून मिळण्यासारखा नाहीये. यू शुड ओनली टेक फ्रॉम राईट ऍडवायझर. राईट ऍडवायझर कडून तुम्हाला राईट सर्व्हिस मिळेल आणि त्या अकॉर्डिंग तुम्हाला भविष्यामध्ये कुठलाही त्रास होणार नाही. सर, राईट ऍडवायझर तुम्ही वर्ड यूज केला, हा फार महत्वाचा वर्ड आहे. ऍक्च्युली सर मी बघितलं आहे की बरेच क्लायंट्स असे असतात ज्यांच्याकडे लॉट्स ऑफ LIC पॉलिसीज आहेत, लॉट्स ऑफ LIC पॉलिसीज. पण जेव्हा त्यांना आपण हेल्थ इन्शुरन्सचं बद्दल विचारलं, LIC पॉलिसीज एवढे आहेत, 10-12 पॉलिसीजचा बंच आपल्याला कस्टमर दाखवतो समटाइम, पण त्यांच्याजवळ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जर विचारली तर ती नसते. का? तर त्यांच्या LIC एजंटने, ऍडवायझरने त्यांना हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कधी सांगितलीच नाही, कधी इंट्रोड्यूस केलंच नाही की त्यांना 10 पैकी 9ही लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज काढल्यात तरी चालेल, पण एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी 9ला फेल करेल. बरोबर. तर हे यावर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की राईट ऍडवायझर फार महत्वाचा आहे. तुम्हाला ऍडवायझर तुमच्या किती नीडनुसार तुमच्या नीडवर बोलतोय हे फार आवश्यक आहे. बिलकुल बरोबर. या अगोदर मॅडम आपण एक व्हिडिओ मध्ये टॉपिक कव्हर केला होता, लाईफ इन्शुरन्स तुमचा किती असायला पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन केलं होतं लाईफ या वर्ड मध्येच त्याचं उत्तर आहे. L stands for liability, I stands for income, F stands for future goal and E stands for emergency. बरोबर. नाउ LIC पॉलिसी नेमकं काय असतं? तुम्ही बँकेमध्ये RD करताय, बरोबर, बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये किंवा कुठे, उदाहरणार्थ RD करता तुम्ही, RD प्लस प्रोटेक्शन इज युअर लाईफ इन्शुरन्स. आज मला एक सांगा, RD ची रेट जे आजपासून 10 वर्ष अगोदर मिळत होते आणि आज जे रेट मिळतात ते सेम आहेत का? नाही. बरोबर. बट लाईफ इन्शुरन्स गिव्हिंग यू इंटरनल रेट ऑफ रिटर्न अराउंड 4.5% किंवा 5.5% पर्यंत IRR देतात. सम इन्शुरर मे गिव्ह अप टू 6%, बट इन्फ्लेशन इज अराउंड 8%. महागाईचा दर जर 8% आहे तर तुमचा पैसा ऍक्च्युली तुम्ही त्या पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्ट करून ऍक्च्युली कमी करताय. इट इज नॉट अ इन्व्हेस्टमेंट, इट इज अ एक्सपेन्सेस यू कॅन से. सो लाईफ इन्शुरन्स इज अ सेव्हिंग टूल. सो सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट याला कधीच मिक्स करू नका. आणि सोबत इन्शुरन्स तर बिलकुलच नाही. ठीक आहे. सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स या तिन्ही गोष्टी असायला पाहिजे. सर्वात पहिले आपण काय केलं पाहिजे, बिंग फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपण जर म्हणतो तर
सर्वात पहिली गोष्ट आहे प्रोटेक्शन. तुम्ही सगळ्यात पहिले तुमच्या लाईफला कव्हर करा. लाईफला म्हणजे तुमच्यावर लायबिलिटी किती आहे, दुर्दैवाने तुम्हाला काही झालं तर तुमचं लायबिलिटी कोण रिपेमेंट करणार. सेकंड, तुम्ही येणाऱ्या काळामध्ये 20 वर्ष 30 वर्ष तुमच्या कुटुंबाला जी काही इन्कम तुम्ही देणार आहे त्या इन्कमला प्रोटेक्ट करा. थर्ड, तुमचे फ्युचर गोल्स किती आहे, तुमच्या मुलांच्या शिक्षणाला किती पैसा लागणार, तुमच्या मुलांच्या लग्नाला किती पैसा लागणार, तुमच्या रिटायरमेंटसाठी किती पैसा लागणार आफ्टर यू और विथ यू. ठीक आहे. सो त्यासाठी तुम्ही प्रोटेक्शन करणं आवश्यक आहे. अँड त्यानंतर इमर्जन्सी कुठल्याही आलं तर त्यासाठी तुम्हाला प्रोटेक्शन करणं आवश्यक आहे. सो किमान एक साधारणतः किती इन्शुरन्स कव्हर असायला पाहिजे. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर 5 लाख रुपये वर्षाला कमवतोय तर किमान त्याच्या इन्कमच्या 30 पट तरी त्याचा लाईफ इन्शुरन्स कव्हर असायला पाहिजे. आणि इन केस जर त्याच्या लायबिलिटीज असतील तर त्या लायबिलिटीज सोबत सुद्धा त्यांनी इन्शुरन्स अटॅचमेंट घेतला पाहिजे, की जेणेकरून जर त्याला कुठल्याही अशा प्रकारच्या कंडिशन्स आले तर त्याच्या फॅमिलीला रिपेमेंट करण्याची गरज नाही. सो लायबिलिटी इन्शुरन्स ऑलरेडी गिवन बाय द बँक्स, जे मोस्ट ऑफ द लोक इग्नोर करतात. तर तुम्ही तो इग्नोर नका करू, तुम्ही तो बँकेकडून ऍड ऑन प्रोडक्ट घ्या सो दॅट तुमचं लोन प्रोटेक्टेड राहील. तुमच्या इन्कमसाठी तुम्ही टर्म इन्शुरन्स घ्या, इन्कम, फ्युचर गोल आणि इमर्जन्सी एक्सपेन्सेस. यासाठी तुम्हाला बाजारात टर्म इन्शुरन्स मिळतो, तो टर्म इन्शुरन्स घ्या, जेणेकरून तुम्हाला इन्शुरन्स हा पार्टच सेपरेट राहणार. अँड रेस्ट इट इज अप टू युअर रिस्क ॲपिटाइट. तुमची सेव्हिंग रिस्क ॲपिटाइट आहे की इन्व्हेस्टमेंट कॅटेगरी रिस्क ॲपिटाइट आहे, आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. सो LIC पॉलिसीज, आय एम नॉट सेइंग इट इज नॉट वर्थ, बट इट इज अप टू युअर रिस्क ॲपिटाइट. ठीक आहे. इफ यू आर कम्फर्टेबल विथ LIC पॉलिसी यू शुड गो हेड. बट तुमच्याकडे इन्शुरन्स कव्हर किती असायला पाहिजे हे सगळ्यात पहिले तुम्हाला करणं आवश्यक आहे. दॅट इज प्रोटेक्शन. सेकंड, हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स आपण करायला पाहिजे. अँड थर्ड इज डिसॅबिलिटी. डिसॅबिलिटी इज द कंडिशन जी कधी अगेन सांगून येणार नाही. एखादा अपंगत्व, ठीक आहे, एखादा ऍक्सिडेंट मध्ये एखादा आपल्यावर अपंगत्व आलं तर आज मी जे काम करतोय ते उद्यापासून मी करू शकणार नाही, बरोबर. सो त्यासाठी आपल्याला प्रोटेक्शन असणं आवश्यक आहे. इन केस ऑफ डिसॅबिलिटी ऑल्सो माय इन्कम शुड बी रिप्लेस्ड. ठीक आहे. सो डिसॅबिलिटी इन्शुरन्स साठी सो डिसीज, डिसॅबिलिटी अँड डेथ या 3 गोष्टी अशा असतात ज्यांना आपण पहिले सगळ्यात पहिले प्रोटेक्शन करणं आवश्यक आहे. आफ्टर प्रोटेक्शन आवश्यकता नाही सांगायचं. एक्झॅक्टली. प्रोटेक्शन नंतर तुम्ही कुठेही सेव्हिंग करा, कुठेही इन्व्हेस्टमेंट करा, नो मॅटर ॲट ऑल. आणि प्रोटेक्शन तुमचं कव्हर प्रॉपर आहे तुमचं कधीही सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट कोलॅप्स होणार नाही. नंतर तसं पाहिलं तर सर तुम्ही आता ऑल ओव्हर इंडिया सर्व्ह करताय, बरोबर. तर या ऑल ओव्हर इंडिया सर्व्ह करताना नक्कीच आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांच्या मनात जर ते मुंबईचे, पुण्याचे किंवा कोल्हापूरचे किंवा कुठलेही विदिन महाराष्ट्र म्हणा किंवा आउट ऑफ महाराष्ट्र जर ते असतील तर त्यांच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की जर मी रोहित कुलकर्णी सरांकडून हेल्थ इन्शुरन्स घेतलं किंवा काढलं किंवा त्यांचं गायडन्स घेतलं तर मला ते क्लेम मध्ये कसे सर्व्हिस देतील. तर आज जे आपण क्लायंट्सला सर्व्ह करतो आहे तर ते तुम्ही कसं सर्व्ह करताय नागपूरमधून, किंवा तुम्ही कशी सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकताय, किंवा क्लेम्स मध्ये तुम्हाला काय चॅलेंजेस जातात, किंवा तुम्ही स्मूथली त्यांचे क्लेम्स करताय, याबद्दल तुम्ही काय बोलाल सर? First of all, whenever we are taking health insurance policy, we should not only see the company, but also need to see the network hospital of that particular company. आणि हेल्थ इन्शुरन्स आपण का घेतोय की आपली जमापुंजी हॉस्पिटलमध्ये भरावी लागली पाहिजे म्हणून. सो ज्या कंपनीचा नेटवर्क हॉस्पिटल स्ट्रॉंग आहे तिथे तुम्हाला पैसे भरायची गरजच नाही. सो वी युजली गिव्ह गायडन्स टू द कस्टमर टू गो विथ द नेटवर्क हॉस्पिटल. ठीक आहे. नेटवर्क हॉस्पिटलमध्ये आम्हाला ज्याही पॉसिबल सर्व्हिसेस त्यांना द्यायच्या असतात त्या आम्ही देतो. त्यांच्या टीपी कोऑर्डिनेटर सोबत बोलतो, कस्टमर सोबत बोलतो, त्यांना पूर्ण प्रॉपर मार्गदर्शन देतो की आपण क्लेम कशा प्रकारे फाईल करायला पाहिजे. त्यांची कुठल्याही क्वेरीज जर आपल्याकडे आल्या तर वी युजली डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ द कंपनी, बिकॉज आय वॉज अ एक्स एम्प्लॉई विथ ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द कंपनी ऑन सिनियर मॅनेजमेंट लेवल. सो आय नो द क्लेम टीम डायरेक्टली. सो मी त्यांच्याशी कोऑर्डिनेट करतो आणि त्यांच्याशी क्लेममध्ये डेफिनेटली पूर्ण इंटरव्हेन करतो सो दॅट त्यांना क्लेम स्मूथली आणि फास्टेस्ट मिळायला पाहिजे. सो दिस इज वन थिंग अबाउट द कॅशलेस. सेकंड, इफ यू टॉक अबाउट रिम्बर्समेंट मध्ये युजली आम्ही फॉर्म शेअर करतो, पूर्ण फॉर्म भरण्यामध्ये मार्गदर्शन करतो. एक सॅम्पल भरलेला फॉर्म आम्ही त्यांच्यासोबत शेअर करतो की क्लेम फॉर्म कशा प्रकारे भरला पाहिजे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स काय काय असतात ते आम्ही ट्रान्सपरंटली शेअर करतो सो दॅट त्यांचा क्लेम वन्स सबमिटेड इट शुड बी गोइंग टू वन डायरेक्शन ओनली. इमिडिएटली तो सेटल झाला पाहिजे. सो असं नाही की त्याच्यामध्ये क्वेरी झाला पाहिजे कंटिन्युअसली, असं नाही राहत. आम्ही युजली प्रॉपर डॉक्युमेंटेशन फायलिंग करण्यामध्ये त्यांना हेल्प करतो. नाऊ आफ्टर दॅट देर आर 3 टाइप्स ऑफ मोड्स.
Whether customer can submit the claim online, because आज most of the insurerनी ऑनलाइन क्लेम फॅसिलिटी केली. आज घरी बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही क्लेम सबमिट करू शकता. यू नीड नॉट टू गो एनीवेअर. पण तो कसा करायचा याचं मार्गदर्शन तुम्हाला एक ऍडवायझर देऊ शकतो. बरोबर. सेकंड, इन केस त्यांना फिजिबल नसेल होत तर आम्ही त्यांच्याकडे एक्झिक्युटिव्ह पाठवतो इन पर्टिक्युलर रिस्पेक्टिव्ह दॅट लोकेशन. थर्ड, इफ पॉसिबल दे कॅन कुरिअर अस. त्यामध्ये आम्ही पूर्ण फाईल रिव्ह्यू करतो आणि सबमिट करतो. सो वेदर कस्टमर काश्मीरचा असो किंवा कन्याकुमारीचा असो किंवा दिल्लीचा असो किंवा कोलकाताचा असो किंवा मुंबईचा असो किंवा बँगलोरचा असो, इट डझंट मॅटर ॲट ऑल. वी गिव्ह द सर्व्हिस ऑल ओव्हर इंडिया विथ ऑल ट्रान्सपरन्सी. सो थँक्यू सर. आजच्या या भागातले आपले प्रश्न इतकेच आहेत आणि पुढील भागात नक्कीच आपण खूप चांगल्या प्रकारे हेल्थ इन्शुरन्सच्या टर्म्स अँड कंडिशन्स, बेनिफिट्स वगैरे ह्या विषयावर नक्कीच बोलू आपण, जेणेकरून आपल्या प्रेक्षकांचे जे काही डाऊट्स असतील हेल्थ इन्शुरन्स रिगार्डिंग ते सगळे त्यांचे सॉल्व्ह व्हावेत. आणि आज जे काही तुम्ही बोलले, जे काही तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे त्यातून आम्हाला बऱ्याचशा डाऊट्स आमचे क्लिअर झालेले आहेत. त्याबद्दल फार धन्यवाद सर. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्हाला सुद्धा सरांचं मार्गदर्शन फेस टू फेस किंवा ऑन कॉल हवं असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत कन्सल्टेशन बुक करू शकता. इव्हन माझ्यासोबत सुद्धा तुम्ही कन्सल्टेशन बुक करून घेऊ शकता. तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करायची आहे. आयदर झूम कॉलवर आपण डिस्कस करू शकतो कुठल्याही प्लॅन बद्दल, किंवा इव्हन तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल सुद्धा गायडन्स हवा असेल तो ओव्हरऑल फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल किंवा डेट खूप जास्त झाले असतील किंवा जे पण आहेत तुमचे कन्सर्न, त्यावर आम्ही नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकतो. तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन जर हवं असेल तर तुम्ही डेफिनेटली आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी रिगार्डिंग किंवा तुमचा कुठलाही क्लेम निगडीत जर तुमचा काहीही इश्यू असेल तर तुम्ही आम्हाला डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा. सो तुम्ही आम्हाला पुढे नेण्यात मदत करा मित्रांनो, कारण आपल्याला आज जो काही आर्थिक आपल्या भारतावर हे आहे संकट आहे किंवा म्हणावं की आज जे गरिबीकडे ढकलला जातो आहे आणि अमीर अजून अमीर होतो आहे, तर याच्या मागे हेच कारण आहे. अमीर अगदी इन्शुअर्ड असतो आणि गरीब इन्शुरन्स पासून पळतो. तर आपल्याला इन्शुरन्स पासून न पळता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपलं प्रीमियम किती येणार, आपण इन्शुअर्ड कसं करू शकतो आणि पालकांना किंवा तुम्हाला तुमच्या परिवाराला सगळ्यांना इन्शुअर्ड होणं फार आवश्यक आहे. तर नक्कीच तुमच्या हेल्थ इन्शुरन्स बद्दल आमच्याकडून जाणून घ्या. इव्हन तुमच्याकडे एक्झिस्टिंग कुठलीही पॉलिसी असेल तर पॉलिसीमध्ये जनरली खूप मिसगाईड होतं आजकाल. तर आपण समजून घेऊ शकतो की तुमची जी एक्झिस्टिंग पॉलिसी आहे ती गुड आहे की नाही, तुम्हाला त्यात व्यवस्थित कव्हरेजेस आहेत की नाही, बेनिफिट्स प्रॉपर मिळत आहेत की नाही. तर हे सुद्धा तुम्ही आमच्याकडनं फ्रीमध्ये रिव्ह्यू करून घेऊ शकता की तुमची पॉलिसी ची क्वालिटी कशी आहे आणि पुढे फ्युचरमध्ये आपण काय बेस्ट करू शकतो. तर याबद्दल नक्की आपण चर्चा करू शकतो फेस टू फेस किंवा 1 by 1 कॉलवर सुद्धा आपण बोलू शकतो, झूम कॉलवर सुद्धा आपण बोलू शकतो. आणि इव्हन तुम्ही माझ्या ऑफिसला सुद्धा व्हिजिट करू शकता. तर धन्यवाद तुम्ही ऐकल्याबद्दल. व्हिडिओ इतरांना शेअर करा. थँक्यू सो मच. थँक्यू सर.